इथलं जे रेन गेज आहे ना, तर एकतर हे कोपऱ्यात ठेवलं आहे. दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे 23ची जी काही रिडिंग दिली ती चुकीची दिली. म्हणजे आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पाणी लक्षात येईल आपल्याला की साईडनं जर आपण बघितलं तर म्हणजे हे अर्ध्यापेक्षा जास्त भरलेलं आहे. असं जर आपण बघितलं तर लक्षात येईल की हे अर्ध्यापेक्षा जास्त जे आहे ते भरलेलं आहे. आणि एवढी म्हणजे हे मागच्या कितीतरी बऱ्याचशा पावसाळ्याचं पाणी हे असंच आहे. हे कुठल्याही प्रकारे जे आहे ते म्हणजे ह्याची मोजमाप न होता डायरेक्ट रिडिंग. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर किडे वगैरे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, तर शेतकऱ्यांनी असं म्हणजे चुकीचे रिडिंग जे आहे ते देणं चुकीचं आहे. कारण की आपल्याला मग प्रॉपर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किती पाऊस पडतो आहे हे लक्षात येणार नाही. तर कृपा करून म्हणजे आपल्याकडून रेन गेजचा दिलेला जो काही मेजरिंग सिलेंडर आहे तो फुटला जर असेल तर तुम्ही तो म्हणजे फोन करून सांगा, आपण तो बदलून देऊ. प्लास्टिकचे आता आपल्याकडे हे आहेत. आणि रिडिंग अशा मनानंच न देता मग आता एवढं हे सगळं भरलेलं आहे आणि रिडिंग परवाची म्हणजे हे दिली तर ते असं चुकीचं डेटा जो आहे तो द्यायला नाही पाहिजे. ह्याच्यामुळं म्हणजे आपल्या पूर्ण आपण जो काही डेटा संकलित करतो आहे तर त्याच्यावर सुद्धा जो आहे तो वाईट परिणाम होतो. दुसरा विषय हे जसं आता इथं कॉपऱ्यात ठेवलं आहे असं नाही ठेवायला पाहिजे. आता इथं जागा भरपूर आहे आपल्याकडे, तर इथं सुद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता आपण भरमादामध्ये ठेवू शकतो. दुसरा विषय इथं कोपऱ्यात ठेवल्यामुळे काय होतं, ह्याचा जो काही आडोसा आहे म्हणजे इकडून असा जर येणारा पाऊस असेल असा, तर ह्या भिंतीच्या आडोशामुळं अपेक्षित जेवढा काही पाऊस ह्याच्यामध्ये पडायला पाहिजे तो न पडता काय होणार, ह्या भिंतीवरच तू इथं बसणार. ही म्हणजे ह्या आडोशामुळं सुद्धा रिडिंगवर प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक पडतो. त्याच्यामुळं आपण हे उचलून जे आहे ते इकडं कुठंतरी साईडला भरमादामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण राहणार नाही अशा पद्धतीने जे आपण ठेवणं गरजेचं आहे. किंवा कॉलम असेल तर कॉलमवर, किंवा आता तिथं पलीकडं हे आहे तर त्याच्यावर जरी ठेवलं तरी चालेल. इथं ह्याच्यात भरमादात घ्या इथं, आणि त्याच्या विटा ज्या आहेत ते बाजूला विटा लावा म्हणजे वारं जरी आलं तरी समजा थोडंसं त्याला बेस हे राहील. अशा पद्धतीने करा. आता ते पाणी जे आहे ना एकदा मोजून घ्या, आपल्या आता आणलेलं आहे ना, हां मोजून घ्या. म्हणजे आपण त्यांना विचारू की बाबा कधी हे फुटलंय, त्या ह्याच्यानुसार मग त्याचं कलेक्शन जे आहे त्याची रिडिंग आपण तशी घेऊ.